लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता धनंजय आणि शारदा हे बाहेरून आलेले असतात. समोर पाहतात तर काय, हे जीवाचं त्या बायकांबरोबर हसणं खिदळणं दिसत असतं. धनंजय म्हणत असतात, हा मुलगा इथे घरामध्ये काय करतोय? या मुलाची घरामध्ये येण्याची हिंमत कशी झाली? तेव्हा लगेच सगळ्या बायकांचं लक्ष इकडे शारदाकडे जातं. तेव्हा शारदा धनंजयला म्हणत असते, हे बघा, आता बाहेरच्या बायकाबरोबर उगाचच तमाशा नको. त्या नाव ठेवतील. आता गप्पपणे तिथे बसा. आणि तेव्हा धनंजय आणि शारदा दोघीजण आतमध्ये येतात. धनंजय बसतात आणि तेव्हा जीवा तिथून उठून शारदाला जागा करून देत असतो आणि धनंजयच्या बाजूलाच जी सोप्याची खुर्ची आहे त्याच्यावर बसण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यातच धनंजय रागाने जीवाकडे बघत असतो आणि त्यामुळे बिचारा जीवा उठून उभा राहतो. आता आलेल्या बायका म्हणत असतात, खरंच शारदा वहिनी, तुम्हाला ना जावाई अगदीच चांगला मिळालाय. तुम्ही जावयाच्या बाबतीत अगदी नशिबान आहेत बरं का. तेव्हा शारदा धनंजयला म्हणत असते, काय हो, ऐकलं का तुम्ही? तेव्हा लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो, काय सासरे बुवा, काय म्हणताय सासूबाई, ऐकलं का तुम्ही? हो, आम्ही तर इकडे जावयाच्या बाबतीत अगदी नशीबच काढले बघा. आमच्या पोरी दोन्ही खूप नशिबवान आहेत बघा. आता तेवढ्यात नंदिनी हळदी कुंकाचं सामान आणि वाण घेऊन आलेली असते आणि तेव्हा लगेच जीवा म्हणत असतो, नंदिनी आली, नंदिनी आली. तेव्हा नंदिनीने आणलेले बॉक्स हे ती शारदाकडे देते आणि सर्वांना हळदी कुंकू लावत असते. आता सर्वांना हळदी कुंकू लावून मान देत असते आणि वाणसुद्धा देते. पायासुद्धा पडते, तिळगुळ देऊन झालेलं असतं. तेव्हा बायका बॉक्स ओपन करून पाहतात. आता त्या बॉक्समध्ये असते कप आणि बशी. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की रम्या म्हणत असते, आई, त्या काव्याचं अति होत चाललंय. मला तिचा फार राग येतोय. आता तुला सांगू का, त्या बोक्याच्या नावाखाली इथे पारच्या जवळ जाण्याचा ती प्रयत्न करते आणि तेच मला मुळात चालत नाही. मला ना त्या काव्याची दुखरी नस एखादा किंवा एखादी वीक पॉईंट मला हवा आहे. तर तेव्हा वसू म्हणत असते, अगं तिचा वीक पॉईंट पार्थ आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, आई, अगं हो रम्या, तुझा आणि काव्याचा वीक पॉईंट दुसरा तिसरा कोणी नाही, तर तो फक्त पार्थच आहे. तेव्हा रम्या म्हणत असते, पण बघ ना गाई, ती कशी वागते. सतत पार्थच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. मला तेच तर जमत नाही आणि तेच आवडत नाही. तेव्हा वसू म्हणत असते, हो, तू अगदी बरोबर बोलतेस. तेव्हा रम्या म्हणत असते, उठसूट उठसूट ती बोकुड्याच करत राहते. तेव्हा वसू म्हणत असते, सापडला की मग वीक पॉईंट. काय गाई, कोणता वीक पॉईंट? अगं तोच ग, तिचा तो बोका. बोकाच तर तिचा वीक पॉईंट आहे. त्या बोक्याची आणि तिची ताटातूट कर. एकदा का ती त्या बोक्यापासून लांब झाली, वेगळी झाली ना, तर मग बघ काय करते तर. तेव्हा रम्या म्हणत असते, आई, काय सॉलिड आयडिया दिलीस ग तू, खरंचच. मला तर ना ही आयडिया इथे फारच आवडली बघ. आता बघच मी काय करते तर. तेव्हा लगेच आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की जी काही रम्या आहे ती मात्र फारच आनंदात असते. तिला एवढा आनंद झालेला असतो की काही विचारूच नका. तिला आता असं वाटत असतं की काही जरी झालं ना तरीसुद्धा जो काही पार्थ आहे तो फक्त माझाच आहे आणि मी त्याला मिळूनच राहणार आहे. त्याचसोबत ह्या काव्याला मी इकडे त्याच्यापासून वेगळं करणार आहे, हाच तिचा तो प्रयत्न असतो. तेव्हा आपण इकडे पाहतो दुसऱ्या बाजूला आता ज्या काही बायका आहेत त्यांनी हळदी कुंकवासाठी दिलेलं वाण ओपन केल्यानंतर त्यामध्ये कब्बशी निघालेली असते. तेव्हा बायका म्हणत असतात, वाव, कब्बशी. तेव्हा जीवा म्हणत असतो, आहे की नाही ही आगळी वेगळी तुमच्यासाठी ही भेटवस्तू किंवा हे वाण? तेव्हा लगेच बायका म्हणत असतात, हो खरंच आहे. त्या तिकडच्या गोखले काकूंपेक्षा तर हे खरंच वेगळं आहे. आम्हाला तर फारच आवडलं बरं का. तेव्हा लगेच आता जीवा म्हणत असतो, कब्बशीने मस्त एकत्र चहा प्यायचा. म्हणजे एकाने कपात आणि एकाने बशीत मस्त फुरके मारतच हा चहा प्यायचा. तेव्हा लगेच आता इकडे धनंजय म्हणत असतात, फुरके मारत कोण चहा पितं? तेव्हा जीवा आणि नंदिनी सोबतच म्हणतात, ज्यांचं मन साफ आणि स्वच्छ असतं ना ते कप आणि बशीमधून चहा पितात. तेव्हा लगेच बायका म्हणत असतात, हो हो हो, आम्ही कप आणि बशीमधून नक्की चहा पिऊ बरं का. आणि तुमचं हे जे काही म्हणणं आहे ते सुद्धा आम्ही नक्कीच विचारात घेऊ बरं का. असं म्हटल्यानंतर आता जीवा म्हणत असतो, बरं बरं काकूंनो, मी काय म्हणतो, तुम्ही या आता, नाहीतर इथे गोंधळच व्हायचा बघा. असं म्हणून आलेल्या बायका आता सर्वांचा निरोप घेतात आणि शारदा खरंच
आज तुझ्या जावयाचा भारी वाटलं बघ तुझ्या जावयाने हे सगळं काही केल्यामुळे. तेव्हा येतो आम्ही असं म्हणून त्या निघून जातात. तर आता त्या निघून गेल्यानंतर आपण पाहतो की आता जीवा तिथे असतो आणि तेव्हा लगेच आता धनंजय उठून उभे राहतात आणि उठून उभे राहिल्यानंतर धनंजय म्हणत असतात, हा टोनगा माझ्या घरामध्ये काय करतोय? याची माझ्या घरामध्ये येण्याची हिंमत कशी झाली? हा समजतोय कोण स्वतःला? आत्ताच्या आत्ता बाहेर हो. तेव्हा जीवा काहीच वाद घालत नाही आणि तिथून बाहेर निघून जातो. आता बाहेर तो आल्यानंतर इकडे त्याच्या हातामध्ये एक फ्रेम असते आणि त्या फ्रेमला तो पाहतो आणि म्हणत असतो, खरं तर नंदिनी, किती गोड आठवण आहे ही. तेवढ्यातच गुड्डू आलेला असतो. गुड्डू आल्याबरोबर जीवाचे डोळे दाबतो आणि तेव्हा लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो, अरे गुड्डू, कुठे होतास तू? पण आता गुड्डू मात्र थोडीशी ड्रिंक करून आलेला असतो आणि तेव्हा त्याला काही व्यवस्थित चालता बोलता येत नसतं. आता दोघेही जण थोडा वेळ गप्पा मारत बसतात. तेव्हा गुड्डू म्हणत असतो, त्याचं काय आहे ना? अरे काय आहे काय? इथे सासूबाईंनी तुझ्याकरिता म्हणजे तुझ्या घरच्यांकरिता इथे गुळपोळी दिली होती ना, मग तू ती घेऊन गेला होतास ना, मग असा तू दारू प्यायलायस? तेव्हा गुड्डू सांगू लागतो, मी गेलो होतो जीवा भैया, पण तुमच्या एवढं माझं नशीब चांगलं नाही आहे बघा. मी तिकडे गेलो पण त्याने काही एक फायदा झाला नाही आहे. का काय झालेलं आहे? असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे गुड्डू तिकडे घडलेला सगळा प्रकार सांगू लागतो, की मी तिकडे गेलो होतो, पण तिकडे गेल्यानंतर कोणालाही कसलाही फायदा झाला नाही आणि त्याचबरोबर तिथून सरळ सरळ माझी हकालपट्टी करून देण्यात आली. हे सगळं सगळं तो आता इथे सांगू लागतो आणि तेव्हा जीवाला म्हणत असतो, तुमच्यासारखं नशीब आमचं नाही आहे. तुमच्यासारखं जर आमचं नशीब असतं तर किती आणि काय काय झालं असतं तेच तर मला कळत नाही. तेव्हा जीवा म्हणत असतो, अरे गुड्डू, नको एवढं टेन्शन घेऊस, होईल सगळं काही व्यवस्थित. त्यावर तो म्हणत असतो, काय आणि कसं व्यवस्थित होणार आहे तेच तर मला कळत नाही ना. असं बोलल्यानंतर गुड्डू रडायला लागतो आणि तुम्हाला सांगू जीवा भैया, तुमच्या नंदिनी ताईनं तुमच्याकरिता तुम्हाला अंघोळ घातली होती आणि तुम्हाला अंघोळ घातल्यानंतर तुला कसं माहिती रे माझ्या नंदिनीने मला अंघोळ घातली होती म्हणून? तेव्हा लगेचच आता गुड्डू म्हणत असतो, अरे उसका रेकॉर्ड है हमारे पास. कसलं रेकॉर्ड आहे बघू. तर आता लगेचच तो इकडे त्याच्या मोबाईलमध्ये असलेला तो व्हिडिओ काढतो आणि तो व्हिडिओ काढूनच दाखवत असतो आणि म्हणत असतो, हे बघा, हाच तो व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओमध्ये इथे जी काही नंदिनी ताई आहे ती तुम्हाला अंघोळ घालत आहे. तेव्हा मात्र इथे त्याला फारच आनंद झालेला असतो आणि म्हणत असतो, अरे वा वा वा, पण गुड्डू हे किती छान आहे. तू ह्या मुवमेंट कधी कॅप्चर केल्यास आणि कधी नाही हे मला कळलंच नाही. तेव्हा लगेच आता गुड्डू म्हणत असतो, हे माझ्या मोबाईलमध्ये मी ठेवलं होतं. तेव्हा जीवा त्याला आभार मानत असतो आणि म्हणत असतो, खरंच किती छान. नंदिनीने पहिल्यांदा माझ्यासाठी काहीतरी केलं होतं, त्याचंच हे आता इथे प्रतीक आहे किंवा हा त्याचा व्हिडिओ आहे, असं सुद्धा तो इथे बोलू लागतो. खरंच गुड्डू थँक्यू. तेव्हा गुड्डू रडायला लागतो तर जीवा त्याला समजावत असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की धनंजय फारच भडकलेले असतात. ते म्हणत असतात, आता हा टोनगा मुलगा इथे आपल्या घरामध्ये येऊन सण समारंभ साजरे करायला लागला. नंदिनी, काय चाललंय तुझं? तू त्याला घरामध्ये का घेतलंस? तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही बाबा, मी त्यांना नाही घरामध्ये घेतलं, ते अगोदरच घरामध्ये होते. काय? हो, कसे काय अगोदर घरामध्ये होते? काय चाललंय शारदा? हो, शारदा म्हणत असते, हो, मीच आपण बाहेर जात असताना त्यांना घराची चावी दिली होती आणि मीच त्यांना सांगितलं होतं की घरामध्ये जा. काय हो, पण काय फरक पडला? आज नंदिनीची पहिली मकर संक्रांत आहे. तिच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी आणि तिला आनंदात ठेवण्यासाठी जीवा डे वनपासनं किती आणि काय काय प्रयत्न करतात. मग तुम्हाला हे कसं शोभतंय का असं वागणं? तेव्हा धनंजय म्हणत असतात, शारदा तुझं हे अति होत चाललंय. तेव्हा नंदिनी म्हणत असते, बाबा, आई, प्लीज तुम्ही दोघेही भांडू नका ना प्लीज. जेव्हापासून जीवा इथे आलेला आहे तेव्हापासून प्रत्येक दिवस इथे तुम्ही भांडतच आहात आणि वादच होत आहेत जीवामुळे तुमच्यामध्ये आणि आईमध्ये. प्लीज. तेव्हा लगेच आता इकडे धनंजय म्हणत असतात, मला एक गोष्ट कळत नाही आहे नंदिनी, तुला जीवा इथे आलाय तर त्रास होत नाही आहे? अगं त्या जीवाने किती त्रास दिलाय तुला, किती काय काय केलं आहे आणि तरीसुद्धा तू अशी शांत कशी बसू शकतेस? तेवढ्यातच धनंजयला एक फोन आलेला असतो ऑफिसमधून आणि ऑफिसमधून फोन आल्यानंतर ती
अंघोळीची जी काही रील आहे ती व्हायरल झालेली असते आणि त्याचमुळे धनंजय बोलू लागतात. इकडे आता धनंजय फार चिडलेले असतात आणि नंदिनीला म्हणत असतात, नंदिनी तू तो 16 डिसेंबरचा दिवस कसा काय विसरू शकतेस? तेव्हा नंदिनी म्हणत असते, बाबा त्या 16 डिसेंबरच्या दिवसासाठी मी इथे जीवाचं आत्तापर्यंत चांगलं वागणं, मला हसवणं, माझ्या चेहऱ्यावर आनंद आणणं, ह्या प्रत्येक गोष्टी नाही विसरू शकत. तर आता इकडे जो काही जीवा आहे तो म्हणत असतो, गुड्डू तुला सांगू का, आज तू माझ्यासाठी काहीही माग, मी काहीही देईल तुला. तेवढ्यातच एक डिलिव्हरी बॉय आलेला असतो आणि तो म्हणत असतो, तुम्हीच जन्माजय देशमुख का? तेव्हा जेव्हा म्हणत असतो, जन्माजय नाही रे, मीच जन्मेजय देशमुख. बोल काय झालं? काही नाही, हे तुमचं पार्सल होतं. मी आतमध्ये गेलो होतो पण त्यांनी सरळ सरळ मला हाकलूनच लावलं. तेव्हा लगेच जीवा म्हणत असतो, अरे तू कशाला गेला होतास आतमध्ये, ते तसेच आहेत, आणि इकडे माझं पार्सल आहे ते. तेव्हा जीवा ते पार्सल घेतो आणि त्या पिशवीतून पतंग बाहेर काढतो. आता तो पतंग असतो पार्थने पाठवलेला आणि त्यावरती लिहिलेलं असतं, मिस यू छोटे भैया असं लिहिलेलं असतं. आणि तेव्हा लगेच आता इकडे गुड्डू उलटा झोपलेला असतो. जीवा त्याला पटकन उठवतो आणि म्हणत असतो, बघ बघ माझ्या दादाने फायनली माझ्यासाठी पतंग पाठवलेलाच आहे. माझ्या दादाला आतापर्यंत मी चांगलंच ओळखतो. त्याने माझ्याकरिता हे पतंग पाठवलेलं आहे. हे बघ तू आत्ता ह्याचा मी एक रील शूट करायचं आहे आपल्याला. तू असा मोबाईल धर आणि तू हे सगळं कर, मी बघतो काय करायचं तर. तेव्हा लगेच आता गुड्डू म्हणत असतो, अरे जीवा भैया पण मला जमेल का हे शूट करायला? अरे जमेल रे, मी तुला ट्राय करून देतो ना, किंवा कसं करायचे काय करायचे हे सगळं काही सांगतो. तू फक्त मोबाईल चालू करून उभा राहा. तेव्हा लगेच गुड्डू मोबाईल ऑन करतो आणि त्याची रील शूट करायला लागलेला असतो. ते आता जीवाने तो पतंग हातामध्ये धरलेला असतो आणि तो पतंग हातामध्ये धरल्यानंतर त्या पतंगाविषयी, त्याचबरोबर पार्थचं इथे जीवावर असलेल्या प्रेमाविषयी बोलत असतो. रील शूट झाल्यानंतर त्याला अपलोड करायची असते, पण मोबाईलमध्ये 3% चार्जिंग असते. त्यामुळे तो म्हणत असतो, हे बघ अपलोडला ठेवली, ही अपलोड होईलच आता. तेव्हा तू आजूबाजूला कुठेही म्हणजे मोबाईलमध्ये दुसरीकडे जाऊ नकोस, फक्त ह्या व्हिडिओला टच कर. आता इकडे गुड्डू फारच चढलेली असते, रात्र झालेली असते, त्याने पेलेली असते त्यामुळे. आणि तेव्हा लगेच आता इकडे जीवाने त्याच्याकडे मोबाईल दिलेला असतो आणि तो म्हणत असतो, मी पटकन पॉवर बँक घेऊन येतो, तोपर्यंत ही रील अपलोड होते बघ. तेव्हा लगेच गुड्डूने रील अपलोड केलेली असते. तर आता जीवा पॉवर बँक घेऊन आलेला असतो. तेव्हा तो म्हणत असतो, काय रे गुड्डू, झाली का रील अपलोड? तेव्हा गुड्डू म्हणतो, हो हो झाली ना, ए देखो. आता तो मोबाईल पाहतो तर पूर्ण मोबाईल इथे स्विच ऑफ झालेला असतो. आता जीवा म्हणत असतो, अरे गुड्डू कशी मोबाईल, आता तू रील कशी अपलोड केलीस? जी सांगितली होती तीच अपलोड केलीस ना नक्की? खरं खरं सांग. तेव्हा गुड्डू म्हणत असतो, अरे हो जीवा भैया, खरंच तर सांगतोय ना. तुमच्याशी का बरं खोटं बोलेल? आता बघ, आता खरी मजा येणार आहे. ही रील आता व्हायरल होईल आणि दादापर्यंत जाऊन पोहोचेल. इकडे नंदिनी जीवाची बाजू घेत असते आणि म्हणत असते, हे बघा बाबा, आतापर्यंत जीवा चांगले वागलेले आहेत आणि त्यांच्या चांगल्या वागण्यामुळे मी असं त्यांच्यासोबत प्रत्येक वेळी वाईट वागेल असं नाही आहे. आज सण होता आणि सणासुदीचं सुद्धा जीवाने बाहेर राहावं का? तेवढ्यातच आता इकडे तो फोन आल्यामुळे धनंजय मोबाईलमध्ये तो व्हिडिओ पाहतात आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना तर खूपच मोठा धक्का बसतो. इकडे आता धनंजय नंदिनीला म्हणत असतात, काय गं नंदिनी, त्या दिवशी मी तुला एक गोष्ट सांगितली होती, काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या जीवाला अंघोळीसाठी पाणी द्यायचं नाही म्हणून. मग तरीसुद्धा तू त्या जीवाला अंघोळीसाठी पाणी का आणि कशामुळे दिलेस? काय सांगताय बाबा? हो मी दिलं पाणी, पण तुम्हाला कसं कळलं? कसं कळलं? हे बघ, सोशल मीडियावर त्याचा त्याने वापर करून घेतलाय आणि सिंपती मिळवण्यासाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्याने ह्या सगळ्या गोष्टी करतोय. मी तुला सांगण्याचा तेच प्रयत्न करतोय की हा मुलगा चांगला नाही आहे, एक नंबरचा नालायक आहे आणि तो तुझ्या इमोशन्स बरोबर खेळत आहे. तरीसुद्धा तू ऐकायला तयारच नाही आहेस. बघितलंस बघितलंस का तुझ्या भावनांचा कसा त्याने बाजार मांडलेला आहे? आता मात्र नंदिनी तो व्हिडिओ पाहते आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत असतं की नंदिनीने जीवाला बाहेर अंगणामध्ये गार्डनमध्ये अंघोळ घातलेली आहे. बोल ना नंदिनी, बोल. तुझ्या चेहऱ्यावर अजूनसुद्धा हसू आणि आनंद आहेच का? अजूनसुद्धा तुला असं वाटतंय का की तो जीवा तुझ्यासाठी सगळं काही करू शकतो म्हणून? आता मात्र नंदिनीने तो मोबाईल धनंजयच्या हातामध्ये दिलेला असतो आणि रागारागानेच ती जीवाला जाब विचारायला निघालेली असते. इकडे आता जीवा म्हणत असतो, आता एकदा का मोबाईल चार्ज झाला की बघायला पाहिजे.
मोबाईल चार्ज झालेलाच असतो, तो ऑन करतो आणि ऑन केल्यानंतर त्यामध्ये नोटिफिकेशन वाजत असतात. आता जीवा म्हणत असतो नोटिफिकेशन येत आहेत. गुड्डू म्हणत असतो, हां जीवा भैया उसी रील का नोटिफिकेशन आ रहा होगा देखो ना. तेव्हा जीवा रील ओपन करतो आणि पाहतो तर काय, खूप सारे मेसेजेस आणि नोटिफिकेशन्स येत असतात. तेव्हा जीवा गुड्डूला म्हणत असतो, अरे गुड्डू तू काय केलंयस हे यार, काय केलंयस? तेव्हा गुड्डू म्हणतो, काय झाले, काय केलंय मी? अरे मूर्खा, तू कोणती रील अपलोड केलेली आहेस, तुला कळतंय का काही? तू ही त्या दिवशी अंघोळीची रील अपलोड केलेली आहेस आणि तू असं कसं वागू शकतोयस, तुला कळतंय का? आता जर हे त्या चकाचक बाईला आणि त्याचबरोबर माझ्या सासऱ्याला जर समजलं तर माझी किती वाट लागेल, ह्या गोष्टी तुला इथे समजतायत का? तेव्हा गुड्डू म्हणत असतो, अरे जुआ भैया मैंने तो वही रील अपलोड की थी. अरे गुड्डू गुड्डू तू खूप मोठी माती खाल्लीस, आता मला मारल्याशिवाय तू राहणार नाही. आता एकदा का ती बाई जर इथे आली ना तर खूपच मोठा प्रॉब्लेम किंवा खूप काही गोष्टी इथे होऊ शकतात. तुला इथे कळतंय का? तेवढ्यातच आता नंदिनी आलेली असते. नंदिनी आल्याबरोबरच जोरातच ओरडते आणि म्हणत असते, जीवा. असं म्हटल्याबरोबर आता इकडे जीवाला तर थरकापच सुटलेला असतो. तो काहीच बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो, पण नंदिनी तिथे येते आणि नंदिनी तिथे आल्यानंतर ती म्हणत असते, तुमची हिंमत कशी झाली? तुमची हिंमत कशी झाली ती व्हिडिओ आणि ती ती रील अपलोड करण्याची? तुम्ही आणखी मला किती आणि कसा त्रास देणार आहेत? तुम्ही माझ्या भावनांशी किती आणि कशा पद्धतीने खेळणार आहेत? आजचा दिवस किती आनंदाचा होता. आज मला असं वाटलं, की कुठेतरी मी खुश आहे, कुठेतरी आनंदात आहे. पण आज तुम्ही ह्या दिवसावर सुद्धा विरजण घातलेला आहे आणि त्याचबरोबर हा दिवससुद्धा इथे तुम्ही आनंदाचा नाही तर दुःखाचाच दिलेला आहे. मी किती खुश होते आज सकाळपासनं, पण नाहीच जीवा, नाहीच. तुम्ही शेवटी असंच वागलात. का केलं तसं? कोणी केली ती रील अपलोड? तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही नंदिनी मी नाही केली. तुम्ही नाही केली? मग तुमच्या अकाउंटचा ॲक्सेस तुम्ही दुसऱ्या कोणाला देऊन ठेवलाय का? तेव्हा लगेच आता इकडे गुड्डूला टेन्शन आलेलं असतं. पण तसं म्हटल्यानंतर आता शेवटी जीवा म्हणत असतो, ठीक आहे, मीच केलेली आहे ती रील अपलोड. असं म्हणून नंदिनी तिथून रागानेच निघून जाते. तर आता इकडे गुड्डू जीवाच्या पायाशी बसलेला असतो आणि जीवाच्या पायाशी बसूनच तो इकडे जीवाला मुझे माफ कर दो, मुझे माफ कर दो असं म्हणत असतो. तेव्हा जीवाला तर आता काय करावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात समजत नसतात. कारण आत्तापर्यंत जेवढं काही कमवलंय, जेवढं काही मी मेहनत केली ती सगळी पाण्यात गेली असं इकडे त्याला वाटत असतं. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. काव्या फारच सुंदर अशी तयार झालेली असते. तिचा तिचा बोका घेऊन ती रूममध्ये आलेली असते आणि म्हणत असते, आज बोकुड्या काय आहे तुला माहिती का? आज मस्त इथे देशमुखचा अवॉर्ड फंक्शन आहे आणि मला छान असं तयार व्हायचंय. तू एक काम कर, तू इथे बस आणि मस्त हे हेडफोन कानाला लाव आणि हेडफोन कानाला लावून मस्त तू गाणे एन्जॉय कर. तोपर्यंत मी तयार होते. कारण बोकुड्या त्याचं काय आहे ना, आपल्याला मस्त इथे अवॉर्डसाठी जायचं आहे. तर आता आपण पाहतो की इकडे रम्या आलेली असते आणि रम्या पाहत असते कारण तिला जो काही बोका आहे, तो बोका पूर्ण डिस्ट्रॉय करायचा असतो. काव्या गेल्यानंतर लगेच आता रम्या येते आणि रम्या आल्यावर तो बोका हातामध्ये घेत असते. तेव्हा ती म्हणत असते, "काय रे बोकुड्या, गाणे ऐकतोयस? म्युझिक ऐकतोयस? अरे रे रे! पण तुला एक गोष्ट सांगू का? आज मात्र तुझे फार हाल होणार आहेत. आज मी तुला मारून टाकणार आहे." "मारून नाही रे, मी ना आज असे छोटे-छोटे तुझे पीसेस करणार आहे, पीसेस. आणि ते म्हणजे कशाने तुला माहिती आहे? सीझरने म्हणजेच कात्रीने. असे कट, 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 कट. एकदा का तुझे तुकडे-तुकडे झाले ना, तर मग ती काव्या कोणासोबत बोलते, काय करते हे मला पाहायचंय. एकदा का तुझ्या अंगाला कात्री लागू दे, मग त्या कात्रीने तुझे कसे तुकडे-तुकडे करते मी ते बघच." असं इकडे रम्या बघत असते, बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग असा दाखवलेला असतो. कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता जी रम्या आहे ती तो बोका घेऊन खोलीमध्ये आलेली असते. बोका घेऊन खोलीमध्ये आल्यानंतर इकडे आता तो बोका तिने पकडलेला असतो. अगदीच कसा तरी पकडते, जसं काय तो बोका खरंच रिअलचा आहे आणि त्याने घाण वगैरे केलेली आहे त्यामुळे. आता इकडे वसूच्या हातामध्ये कात्री असते आणि वसूच्या हातामध्ये असलेल्या कात्रीने आता इकडे रम्या आणि वसू तो बोका कट करणार असतात. आता तेवढ्यातच पार्थ तिथे येतो. पार्थ डिरेक्टलीच दरवाजा उघडतो आणि ह्या दोघींचा हा सगळा काही प्रकार तो उघड्या डोळ्याने पाहत असतो.
त्या दोघींना बोका कापताना, त्याचे तुकडे करताना तो रंगे हातच पकडतो आणि तेव्हा जोरातच रम्या म्हणून ओरडत असतो. आता रम्याची तर चांगलीच वाट लागलेली असते. तिला तर कळतच नाही काय बोलावं काय नाही म्हणून. आता तरीसुद्धा पार्थ हा खूपच रागाने पाहत असतो. तेव्हा रम्या सावरासावर करायची म्हणून ती म्हणत असते, अरे पार्थ, तुला एक गोष्ट सांगू का? ही काव्या जी आहे ना, ही बोक्याला पुढे करून तुला त्रास देते आणि तुला त्रास देत असल्यामुळेच मी असं विचार केला की हा बोकाच तिच्या आयुष्यामध्ये नको. म्हणूनच मी त्याचा विल्हेवाट किंवा तो तिच्या आयुष्यातून गायब करण्याचा प्रयत्न करत होते. फक्त आणि फक्त तुला त्रास होऊ नये म्हणून. ह्या बोक्यामुळे तुला त्रास होतोय आणि काव्यासुद्धा तुला त्रास देते ना, म्हणूनच. तेव्हा पार्थ म्हणत असतो, "एक मिनिट रम्या, तुला कोणी सांगितलं की ह्या बोक्यामुळे मला त्रास होतोय म्हणून? तुला कोणी सांगितलं की काव्याचं वागणं मला त्रास देतंय म्हणून? तुला कोणी सांगितलं की काव्या ह्या बोक्याला घेते आणि बोलते ते सुद्धा माझ्याशी आणि त्यामुळे मला त्रास होतोय हे तुला कोणी सांगितलं? असं काही होत नाहीये. मला काव्याच्या त्या वागण्यामुळे आणि बोक्यामुळे त्रास होत नाही, तर उलट मला छान वाटतंय. त्यांचं ते वागणं आवडतंय मला रम्या." असं म्हटल्यानंतर आता इकडे रम्या आणि वसूची पारच वाट लागलेली असते आणि इकडे जो काही पार्थ आहे तो रम्याला चांगलेच खडे बोल सुनावत असतो. "आत्या, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. इथून पुढे काव्या आणि त्याचबरोबर तिचा बोका ह्या दोघांपासून सुद्धा 4 हात लांबच राहायचं. त्यांच्या जवळ जाण्याचा आणि त्यांना त्रास देण्याचा सुद्धा तुम्ही दोघींनी प्रयत्न करायचा नाही." असं सरळ सरळ आता इकडे पार्थने खडसावलेलं असतं आणि रम्याला सुनावलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, खूपच इंटरेस्टिंग असा एपिसोड होता. नक्की आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक